मुंबईतल्या परळ भागामध्ये एक हाजी नुरानी नावाची चाळ आहे। ही ब्रिटिशकालीन चाळ आहे, मात्र आता ती होती असं म्हणावं लागेल, कारण तिला जमीनदोस्त करण्यात येणार आहे। थोड्याच दिवसांमध्ये हाजी नुरानी चाळ पाडली जाणार आहे। वरळीपासून शिवडीपर्यंत बांधल्या जाणाऱ्या उन्नत मार्गाच्या कामासाठी ही चाळ हटवली जाणार आहे। इथल्या रहिवाशांनी आपापली घरं इथून रिकामी केली आहेत। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आणि त्यानिमित्तानं या चाळीच्या ब्रिटिशकालीन चाळीतल्या वास्तव्याच्या आठवणी जाग्या झाल्या। परळ येथील ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। आपण सध्या या ठिकाणीच आहोत। आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी या प्रभादेवी पुलाचं काम या ठिकाणी सुरू आहे। मात्र या सोबतच या ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामासोबतच आता या परिसरातील हाजी नुरानी चाळ ही सुद्धा या ठिकाणी आता जमीनदोस्त होण्यासाठी सज्ज झाली आहे। MMRDAच्या माध्यमातून या संदर्भातली प्रक्रियेला आता सुरुवात केलेली आहे। खरं तर ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुनी ही संपूर्ण चाळ आपण या ठिकाणी पाहू शकतो। ही चाळ आता जमीनदोस्त होण्यासाठी MMRDA कडनं प्रक्रियेला सुरू करण्यात आलेली आहे। वरळी ते शिवडी उन्नती मार्गाच्या कामासाठी खरं तर या एल्फिस्टन पुलाचे पाडकाम जे आहे ते सुरू आहे आणि यासोबतच आता या ठिकाणी डबल डेकर पूल हा उभारण्यात येणार आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पामध्ये लक्ष्मी निवास याचं खरं तर तोडकाम तसेच ब्रिटिशकालीन या आता हाजी नुरानी चाळीचे सुद्धा तोडकाम हे लवकरच सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या अनेक नागरिकांना सुद्धा आता त्या ठिकाणाहून दुसरीकडे जे ते पाठवण्यात आलेलं आहे। मात्र या खरं तर सप्टेंबर अखेरपर्यंतच या उन्नती मार्गाचे काम पूर्ण करण्याचे MMRDAचे नियोजन आहे। त्यामुळे या संदर्भात आता तोडकाम जे आहे ते जलद गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि सध्या या ब्रिटिशकालीन इमारतीला सुद्धा आता तोडकामासाठी घेण्यात आलेलं आहे। आणि व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। इथे तिसरी पिढी चौथी पिढी आहे। आमच्या बाप दादाच्या टायमावरून आम्ही आज आमचा लहानपण इथे गेला, आमच्या वडिलांचं लहानपण इथे गेला। खूप इमोशनल गोष्ट आहे ही, खूप हेरिटेज मध्येच पकडा, जसं एल्फिस्टन बीच हेरिटेज आहे, ही पण ब्रिटिश कालीनच पकडा। त्या टायमाला आजोबा पंजोबाच्या टायमापासून आम्ही तिथे राहत आहे आणि ती जमीन दोस्त होत आहे, आम्हाला खूप वाईट वाटतंय। मला इकडे आता 16 वर्ष झाली। आमची चौथी पिढी आहे, चौथी पाचवी पिढी आहोत। पण खूप दुःख वाटते की आमची बिल्डिंग आता जमीनदोस्त होणार आहे, कारण आमच्या लहान मुलांचा पण जन्म इकडे झाला आणि आम्ही एक फॅमिली असं राहत होतं। एखादा माझा मुलगा आजारी पडला तर सर्व बिल्डिंग धावून यायची। आता आम्ही तिकडे जातोय, तिकडे सगळं प्रायव्हसी आहे, तिकडे आम्हाला काही माहिती नाही काय नाही काय, आणि सगळे एकत्र नाही आहेत। सगळे 4 लोक एका बिल्डिंग मध्ये आहेत, 4 लोक दुसऱ्या बिल्डिंग मध्ये डिवाइड झाले आहेत। तर आम्हाला खूप दुःख होतोय। तेच आम्ही इकडे क्रिकेट लहानपणी सगळे मित्र वगैरे क्रिकेट खेळायचो, ते आमचे मेमोरीज आहेत इकडे बिल्डिंग मध्ये एक साथ, म्हणजे लपाछुपी बोला काय बोला। आता सगळे डिवाइड झालेत सगळे, तर कसं तिकडे नवीन फ्रेंड्स वगैरे बनेपर्यंत थोडा वेळ, पण इकडच्या आठवणी राहणार की ते मित्र सगळे वेगळे झाले, आम्ही खेळायचो, आता सगळे एकटे एकटे पडले आहेत, मग ती आठवण राहणार।